बुद्ध को मिला ज्ञान है, वही स्थान है ज्ञान का बोधि वृक्ष जो धम्म की जान है। हम क्यों जाए यहाँ वहाँ प्रथमा, जबकि बोध गया सारे विश्व में महान है, सारे विश्व में महान है। जबकि बोध गया सारे विश्व सारे विश्व में सच्चे संस्कारी बौद्ध विहार में है। जिस पेड़ के नीचे ज्ञान प्राप्त हुआ बुद्ध को प्रथमा, वो बोधि वृक्ष तो अपने बिहार में है, बोधि वृक्ष अपने बिहार में है। जाते हैं कोई चार धर्म की यात्रा करना चाहते हैं और जिसे सच्चा धर्म का एहसास हुआ प्रथमा, वो लोग श्री बोध गया जाते हैं, वो लोग श्री बोध गया जाते हैं। मेरा गुजरा हुआ कल गुजर गया बेटा, बिगड़ा हुआ सब कुछ सुधर गया। मेरा गुजरा हुआ कल गुजर गया, बिगड़ा हुआ सब कुछ सुधर गया। जब से बनी बुद्ध की अनुयायी प्रथमा, कसम से तब से मेरा जीवन सुधर गया, तब से मेरा जीवन सुधर गया। तब से मेरा जीवन सुधर मोह माया माझ्या इकडे पाय जा रे, तुमची घाई सारी मोह माया, छोड़ सारी मोह माया, अरे घर से अपनी गलते छोड़ सारी मोह माया, घर से अपनी गलते छोड़ सारी मोह माया। येणार पहिले तुमचं बघणार, मग यायची बघणार। मोह माया सगळ्यांना नेणार आहोत मी, तुमची सगळी तिथे राहण्याची खाण्याची व्यवस्था मी करतो, फक्त तुम्ही चला हात वर करून, आणि जो येईल तोच फक्त टाळ्या वाजून हात वरून। अरे छीनने को हक अपना, अरे छीनने को हक अपना, चल बोध गया चलते छीनने को हक अरे छीनने को हक अपना, चल बोध गया चलते हैं, छीनने को हक अपना, चल बोध गया चलते हैं, छीनने को हक अपना, चल बोध गया चलते हैं, छीनने को हक अपना। आता तुम्ही झाले ना, आता इकडे जातो। छीनने को हक अपना, अरे छीनने को हक अपना। तुम्हाला काय वाटलं, बॅगा नाही भेटल्या तर कठोडी बांधून ठेव। अरे छीनने को हक अपना। आता महिला मंडळ
थोडासा कमी व्हाल का टाळ्या वाजवायला? अरे छीनने को हक अपना चल होत गया चल जो टाळ्या नाही वाजवून त्याला त्याच्या जन्मदात्या बापाची शपथ एकाचा हात जर खाली राहिला तर सांगितलं नाही मनात अरे छीनने को हक अपना होता गया चलते चल होता गया याच्याहून येतो लय डेंजर आहो मी काय त्या दादासारखी आहो का लोणारे दादासारखी बसली तर लवंगण उभी झाली तर विलायती अरे छीनने को हक अपना अरे छीनने को हक अपना एकही हात खाली नाही राहिला पाहिजे हात वर करून चल बहुत गया चलते छीनने को हक अपना चल बहुत गया चलते छीनने को हक अपना चल बहुत गया चलते छीनने को हक अपना आता मधात आहो आता दोन्हीकडे काढ्या पाहिजे मला अरे छीनने को हक अपना चल होत गया चलते मगाशी दादाने शेर म्हटला दादा ते आधा तुला कुठे गेले दादा अच्छा ठीक है ए जालिमो ढाते हो जुल्म मुझ पर और मेरे कौम पर भी क्या कसूर है हमारा और किया है क्या हमने गरीब घर में जन्म ही तो लिया है अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या इंसान को इंसान से मिलने नहीं देते इंसान क्या भगवान को छूने नहीं देते ये कैसी रीत कैसा धर्म है तुम्हारा बंद करो इन जालिमो ढोंगी पसारा बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं तुम देखते रहना और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं तुम देखते रहना ऐलान भिन्न किया सीना तान के चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के ऐसा मजा चकाऊंगा तुम देखते रहना जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना और हरगिज ना खौफ खाऊंगा तुम देखते रहना मगर अपने गरीब कौम को बुलवा कर शान से औरों को भी समझाओ सुनो तुम ध्यान से है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं आत्मीयत का जीना जी नहीं सकते यहाँ तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था गौतम है जिसका बाग बा झूठ मक्कारी फरीबी का नहीं नामो निशा हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह प्यार का ममता का सच्चाई का दामन थाम लो और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो तथागत भगवान बुद्ध को अरे छीनने को हक अपना छीनने को हक अपना चल बहुत गया चलते छीनने को हक अपना बहुत गया चलते झूठी जाती है कोई दरवाजे पे ना हमको आने देते थे हमारे हाथ का वो पानी तक ना पीते थे यहाँ का लड़की पढ़ना लिखना पड़ा था हमको स्कूल में पाव रखना भी गुनाह था हमको मगर भगवान बन के भीम हमारे आए हर जुल्मतों की आंधियों से हमें छुड़वाए फिर हमारे वास्ते स्कूल और कॉलेज खोले कितने उपकार मेरे भीम ने दलितों पे किए अफसोस है कुछ लोग उन्हें भूल गए कोई वकील बना कोई बना प्रोफेसर कोई बना मिनिस्टर ऑफिस में जाकर मगर अपने जात धर्मों को छुपाते हैं हम कोई और है ये दुनिया को दिखलाते हैं अरे क्यों ऐसे जीने से तो मरना बहुत अच्छा है और इंसान वही जिसका ईमान सच्चा है अरे छीनने को होता गया चलते
मुसलमानांच्या ताब्यात चर्च असते, हो. असते की नाही? मस्जिद असते मुसलमानाच्या ताब्यात, हिंदू मंदिर हिंदूच्या ताब्यात. मग बौद्ध मंदिर, बौद्ध विहार बौद्धाच्या ऐवजी हिंदूच्या ताब्यात का आहे रे? का आहे? प्रश्न विचारायला पाहिजे की नाही आम्ही? तुम्हाला माहित आहे अयोध्यामध्ये राम मंदिर बांधलं, कोणाकोणाला माहित आहे? हा, अयोध्यामध्ये राम मंदिर बांधलं. माझ्या सर्व हिंदू लोकांना शुभेच्छा. आम्हाला वाटते आमचं विहार झालं पाहिजे, त्यांचंही राम मंदिर झालं, माझ्या शुभेच्छा आहे. पण उठतात आणि म्हणतात मोदीनं विहार बांधलं, मोदीनं राम मंदिर बांधलं, मोदीनं राम मंदिर बांधलं. नरेंद्र मोदीनं का आपल्या बापाची शेती विकून बांधलं का राम मंदिर? शेती विकून बांधलं? अरे राम मंदिरामध्ये प्रत्येक भारतीयांचा खून पसीना सामील आहे. कसा सामील आहे मी सांगते. काल पेट्रोलचे भाव काय होते, आज पेट्रोलचे भाव काय आहे? काल सिलेंडर कितीचं होतं, आज सिलेंडर कितीचं आहे? आणि जे आम्ही जीएसटी भरतो ते कुठं जाते? म्हणून राम मंदिरामध्ये भारतीय लोकांचा प्रत्येक जाती धर्माचा पैसा सामील आहे. आणि म्हणतात मोदीनं बांधलं, मोदीनं बांधलं, मोदीनं बांधलं. तुम्हाला माहिती आहे जेव्हा अयोध्यामध्ये उखाणन झालं तर एकही रामाची मूर्ती निघाली नाही. तिथं फक्त आणि फक्त बुद्धाच्या मूर्त्या निघाल्या, कारण ते साकेत नगरी आहे. काही सबूत नसताना सुप्रीम कोर्टानं आदेश दिला की लोकांच्या भावना पाहून तिथं राम मंदिर झालं पाहिजे. शुभेच्छा माझ्या त्यांना. तुम्ही विचार करा, सुप्रीम कोर्टानं आदेश दिला की राम मंदिर झालं पाहिजे. सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? संविधानापासून आहे ना? सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? कोणापासून? संविधानापासून. जोराने म्हणा, सुप्रीम कोर्ट कोणापासून? सुप्रीम कोर्ट कोणापासून? संविधान कोणापासून? संविधान कोणापासून? संविधान कोणापासून? बाबासाहेब नसते तर संविधान नसतं, संविधान नसतं तर सुप्रीम कोर्ट नसतं, आणि सुप्रीम कोर्ट नसतं तर नरेंद्र मोदीच्या मायच्या नवऱ्यानं आदेश दिला असता का राम मंदिर बांधायचा? हे असं कोणी सांगत नाही. अरे खरा राम मंदिराचा निर्माता जर कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका कार्यक्रमामध्ये मी म्हटलं, बाबासाहेब हिंदूचा नाही, बौद्धाचा नाही, शीखचा नाही, ईसाईचा नाही, तर ब्राह्मणाचाही बाप आहे. तेव्हा माझ्यापाशी एक जण आला, म्हणे दीदी बाबासाहेब तुमचा बाप असेल, ब्राह्मणाचा बाप कसा असू शकते म्हणे? एक तर सांगा कसा बाप आहे, नाही तर म्हणे माफी मागा. मी त्याला म्हटलं, अरे विचार कर, बाबासाहेबांना संविधान लिहिलं, संविधानामध्ये असं आहे का ब्राह्मणाले मारलं तर 302 आणि बाकीच्याले मारलं तर कमी, असं आहे का? कोणालाही मारा तुम्ही, ब्राह्मणाले जरी बौद्धाने मारलं तरी 302च लागते. हाफ मर्डर केला 307च लागते. त्याच्यावर हाफ कमी मर्डर केला 326च लागते. डोकं फोडलं 324च लागते. शिवीगाळ केली त्याच्यावर सुद्धा केस आहे. असं आहे का की बामणाला मारलं तर आमच्यावर केस लागत नाही? पण विचार करा तुम्ही, बाबासाहेबाचं संविधान नसतं, संविधानामध्ये जर बामणासाठी कायदा नसता तर आईची शपथ या बाबासाहेबाच्या लेकरांना बामण बियाला सुद्धा वाचू दिला नसता. पण बाबासाहेबाच्या संविधानामुळे आज जे 3% बामण जे सही सलामत आहेत ना, आईची शपथ फक्त आणि फक्त बाबासाहेबाच्या संविधानामुळे सही सलामत आहे. बाबासाहेब जर नसताना, बाबासाहेबाचं संविधान जर नसतं ना, जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते, पंजाबराव देशमुख बाबासाहेबाकडे गेले की बाबासाहेबाला म्हणावं की मराठा लोकांसाठी तुम्ही संविधानामध्ये काहीतरी टाका. जसे बाबासाहेबापाशी गेले, बाबासाहेब बोलले, पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे, तुम्ही फेरफटका मारून येतो, तुम्ही या संविधानावर नजर टाका. पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं. पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं. बोलले, बाबासाहेब मी तुमच्यापाशी मागायला आलो होतो की मराठा लोकांसाठी काहीतरी संविधानामध्ये टाका, पण माझ्या अपेक्षापेक्षाही जास्त तुम्ही संविधानामध्ये मराठा लोकांसाठी टाकले. खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात. बाबासाहेब बोलले, जेव्हा जिवंत होते तेव्हा बाबासाहेब बोलले की मी आज जिवंत आहो, मराठा लोकांना तुम्ही आज आरक्षण घ्या. जेव्हा जर त्यांनी आरक्षण घेतलं असतं तर बाबासाहेबांच्या एका सहीनं आरक्षण घेतलं असतं. तेव्हा यांचे पूर्वज बोलले की आम्ही का भिकारी आहो का, आम्हाला आरक्षण पाहिजे. मग आज काय मोर्चे काढून राहिले आरक्षणाचे, घ्या शकून. मग आम्हाला काय म्हणता? कारण बाबासाहेब संविधान आरक्षण, मी म्हणतो मराठा लोकांना सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे. का आरक्षण भेटू नये आम्ही म्हणत नाही, पण उगीच काड्या करतात. हमें नाही तो हम आपको भी नहीं लेने देंगे. काड्या करू नका उगी. ते बाबासाहेबाचे लेकर आहे रे. आम्ही आमचे आमदार खासदार निवडून येत नाही, बरोबर की नाही? कारण आमच्या भावात आहे की नाही, एका भावानं माय उभी केली तर दुसरा आपला भाऊ बहीण बायको उभी करते इकडे. तुले ना मले टाक कुत्र्याले. आमचे आमदार खासदार जरी निवडून येत नसत, पण आईची शपथ जय भीमाले जर रोडला उतरले ना तर यायच्या मायला ह ह ह ह
एवढे डेंजर आहेत जय भीमाले. हा निवडून येत नाही कशामुळं उगीच काळ्या करतात. हमें नाही तो हम आरक्षण आपको भी नहीं लेने देंगे. तिकडे तो लोकमत पेपरचा संपादक म्हणे आरक्षण फक्त 10 वर्ष. तिकडे ते अण्णा हजारे म्हणे आरक्षणाने देशाचे तुकडे होतील. 70 वर्ष झाले आरक्षणाला, कुठे देशाचे तुकडे झाले. म्हणून अण्णा हजारेला म्हणायचं आहे, हो भारी किती भारी समाज गाडा मी ओढल्याशिवाय राहणार नाही. हो भारी किती समाज गाडा मी ओढल्याशिवाय राहणार नाही. भावाचं तुटलेलं नातं मी जोडल्याशिवाय राहणार नाही. अण्णा हजारे संविधानाच्या विरोधात एक शब्द जरी बोललं तर आईची शपथ जय भीमाले तुमचं धोतर सोडल्याशिवाय राहतील नाही. अरे बांधे कफन निकल. काय झालं नाही, काही झालं नाही. ए गडबड नका करू रे, काही झालं नाही भाई, इकडे गडबड करू नका उगीच, काही नाही झालं. अरे बांधे कफन निकली मैं, बांधे कफन निकली मैं, अरे मैं तो बुद्ध जोगन हूँ. बांधे कफन निकली मैं तो बुद्ध जोगन हूँ. काही झालेलं नाही. सकाळी आपल्या माणसाला एखाद्या चालली असेल जास्त, काही टेन्शन नाही, एवढं आहे की नाही. अशी ते म्हणते ना गर्भात मेलेले बरे, पण आता वाचतं थोडीशी जास्त झाली का ते असते तसं. काहीच झालं नाही, तिकडे पाहू नका. अरे बांधे कफन निकली मैं, बांधे कफन निकली मैं, अरे मैं तो बुद्ध जोगन हूँ. बांधे कफन निकली मैं तो बुद्ध सही बात है तो हाथ ऊपर करके. अरे भीम के ये दीवाने, अरे आग में भी जलते हैं. दीवाने आग में भी जलते हैं. भीम के वो दीवाने आग में भी जलते हैं. मुझे न रोको मेरे सहेलियों, मैं जाती हूँ. मैं जोगन उसी भीमराज की कहलाती हूँ. रास्ता आई थी मैं तुमको दिखाने के लिए, अपने साजन को मैं जाती हूँ मनाने के लिए. वास्ते मेरे न तुम सैली बहाना आंसू, तुमको कसम है आंखों से गिराना आंसू. मेरे बाद मेरे माँ बाप को समझा देना, मैं जो जाती हूँ संदेशा मेरा पहुँचा देना. खब गफलत में जगाना है मुझे को मेरे, दासी मैं बुद्ध की हूँ अंजलि है नाम मेरा. दरस को तर से भला कब तलक जोगन मेरी, भाग उठे लिए फिरती है अबागन मेरी. जन जाएंगी मगर छोड़ूंगी ना दामन तेरा, जन जाएंगी मगर छोड़ूंगी ना दामन तेरा. चाहे जिस तरह भी कर लूंगी मैं दर्शन तेरा, मैं दर्शन तेरा, मैं दर्शन तेरा. छीनने को हक अपना, छीनने को हक अपना. चल बहुत गया. हेलो. छीनने को हक अपना. चल बहुत गया चलते हैं. छीनने को हक अपना. बहुत गया चलते हैं. छीनने को हक अपना.
माझ्याकडून 100 रुपये आलेले. काही झालेलं नाही, गडबड करू नका, सर्व बसून घ्या आपल्या जाग्यावर. याच्यानंतर बरं, रमाई गायची आहे. कोणाकोणाला वाटते रमाई गायली पाहिजे? हात वर करून सांगा मला. रमाई कोणाकोणाला ऐकायची आहे?